नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एकदम खुसखुशीत कोथिंबीर वडीची रेसिपी। बऱ्याचदा वड्या तळताना सुटतात किंवा मऊ पडतात, पण आज मी अशा काही टिप्स सांगणार आहे ज्याने तुमची वडी दरवेळी परफेक्ट होईल। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता काय करायचं आहे, मी इथे कोथिंबीरची एक जुडी आहे ते स्वच्छ धुवून बारीक कापून घेतले। बारीक कापल्यानंतर एका बाउलमध्ये तिला टाकून घेते आणि त्यामध्ये आता बेसन पीठ घालते। बेसन पीठ मी 3 चमचे या ठिकाणी घालते। बेसन पीठ आपलं मेन इन्ग्रेडियंट आहे। बेसन पीठ घातल्यानंतर इथे तांदळाचं पीठ ऐवजी मी रवा घालते। रवा घातल्याने जी आपली कोथिंबीर वडी आहे ती एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत होते। त्यानंतर मी आता जिरं घातले आणि अद्रक लसूण पेस्ट घालायची आहे। अद्रक लसूण पेस्ट घातल्याने जी आपली कोथिंबीरची वडी आहे ती एकदम चविष्ट लागते। आता त्यामध्ये 2 चमचे चटणी आणि चिमूटभर हळद घालायची। चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला अजवाईन घालायचं आहे, म्हणजे ओवा। तो हाताने कुस्करून मी या ठिकाणी घालते, म्हणजे त्याचा स्वाद आहे तो एकदम यामध्ये उतरतो। आणि तीळ घातलेली आहे, 2 चमचे तेल घालते आणि हे सगळं मिश्रण ते व्यवस्थित मिक्स करून घेते। थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला एक डो बनवून घ्यायचा आहे। आता डो मी या प्रकारे बनवून घेतला आहे। आता एक चाळणी घेतली आहे, चाळणीला तेल लावून यामध्ये जे आपण डो तयार केलेला होता तो डो यामध्ये थापटून घ्यायचा आहे। जेणेकरून आपण तेल यासाठी लावलं आहे जेणेकरून आपण वड्या कापताना त्या वड्या सहजपणे निघतील। पीठ थापटल्यानंतर यामध्ये वरून आपल्याला तीळ घालायची आहे। तीळ घातल्यानंतर आपण इथे पाणी स्टीम करायला ठेवलेलं आहे। पाणी स्टीम गरम झालेलं आहे आणि वरून आता हे आपण स्टीम करायला ठेवूया। वरून झाकण ठेवूया। शिजलं आहे। शिजल्यानंतर आपण बघूया, एका चाकूच्या साहाय्याने बघायचं आहे। चाकू व्यवस्थित क्लीन निघाला की आपली जी कोथिंबीर वडी ती पूर्णपणे शिजली। आता शिजल्यानंतर मी हे काढून घेतलेलं आहे। आता याचे काप करून घेते। तुम्हाला हवे असतील त्या साईजचे तुम्ही काप करू शकतात। बघा, मस्त अशी कोथिंबीर वडी आपली तयार झालेली आहे। आता हिला फ्राय करायचं आहे। फ्राय करून ही आपली कोथिंबीर वडी ती एकदम कुरकुरीत अशी होते। आता एका पॅनमध्ये मी तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर कोथिंबीर वडी आहे ती शॅलो फ्राय करून घेते। शॅलो फ्राय जोपर्यंत कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला हिला फ्राय करायचं, एकदम मंद आचेवर। गॅस आपल्याला हाय फ्लेम करायचा नाही, एकदम मंद आचेवर हिला तळायचं आहे। एक साईड तळल्यानंतर दुसरी साईड पलटी करून घेते। मस्त खमंग कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी आपली तळली गेलेली आहे। घरभर असा वास हिचा कोथिंबीर वडीचा पसरतो आणि खायलाही छान लागते। तयारी आपली कोथिंबीर वडी मस्त तळली गेलेली आहे। ही अजिबात तेलकट होत नाही